पाटील, गवी खाडी विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्वप्रथम मी ड्यू फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानते. त्यांनी आम्हाला कलागुणांना वाव देण्यासाठी ही संधी प्राप्त करून दिली. शतकानुशतकाचा प्रवास यशस्वीपणे करून मागे वळून पाहताना, शतकानुशतकाचा प्रवास यशस्वीपणे करून मागे वळून पाहताना काय वाटेल तुम्हा आम्हाला 22व्या शतकात जगताना, काय वाटेल तुम्हा आम्हाला 22व्या शतकात जगताना. सुज्ञ परीक्षक व रसिक श्रोते हो, मी कुमारी सायली पाटील आजच्या व्यासपीठाला विषय देत आहे 22व्या शतकात जगताना, 22व्या शतकात जगताना. किती मोठा हा प्रवास. अगदी जीवनाचा अर्थसर सांगणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आज मीच देव आहे असे म्हणणाऱ्या आजच्या आमच्या बोंधून मामांपर्यंत, डॉक्टरकीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या आनंदीबाई जोशींपासून ते आज सुवर्ण पदकातही भेद करू पाहणाऱ्या आमच्या मेरी कॉम पर्यंत, झाशीची राणीसाठी प्राण सुद्धा अर्पण म्हणणाऱ्या त्या झाशीच्या राणीपासून ते आज तितक्या कपड्यात मोकळे केस सोडून बाबांच्या पाठीमागे पॉकेट मनीसाठी हट्ट करणाऱ्या आजच्या आमच्या कॉलेज तरुणीपर्यंत, स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आज सत्ता स्थापन न होऊ शकल्याने राष्ट्रपती राजवट लागू करणाऱ्या आजच्या आमच्या सत्य राजकारणापर्यंत. बापरे, किती मोठा हा प्रवास. चंद्रावर पाय ठेवणाऱ्या अनंतात विलीन कल्पना चावलापासून ते आजच्या क्रूर कर्मांना बळी पडणाऱ्या आजच्या आमच्या निर्भयांपर्यंत. 14 वर्षाचा वनवास आपल्या पतीबरोबर व्यतीत करून जिने सतीत्व सिद्ध करण्यासाठी अग्नी परीक्षा दिली त्या सीतेपासून ते आजच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आपल्या पतीपासून मुक्त होऊ पाहणाऱ्या त्या घटस्फोटासाठी अपील करून पाहणाऱ्या आजच्या आमच्या ताईमाईपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी संस्कार केले त्या आई बाबापासून ते आज मुलगी नको म्हणून तिची गर्भातच हत्या करणाऱ्या आजच्या आमच्या मम्मी पप्पांपर्यंत, मरकट जीवनाची सुरुवात झालेल्या त्या आदिमानवापासून ते आजच्या प्रगतीच्या शिखरावर पोहोचणाऱ्या त्या मानवापर्यंत, टुमदार फुलणाऱ्या शेतमळ्यापासून त्या आजच्या पूरस्थितीमुळे विस्कटून गेलेल्या आजच्या आमच्या जनजीवनापर्यंत, पायी चालायला सुरुवात केल्यापासून ते चक्क आकाशात भरारी घेणाऱ्या आजच्या आमच्या युवा पिढीपर्यंत. बाप रे, किती मोठा हा प्रवास. प्रगती केली आम्ही, राजकीय, आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडत आलो. आम्ही खूप गोष्टी मिळवल्या आणि तेवढ्याच गमावल्याही. अहो, देवाचा दरबार सुद्धा स्वैराचारी झाला, देवाचा दरबार सुद्धा स्वैराचारी झाला. तिथे सुद्धा मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. राजकीय घडामोडी तर एवढ्या वाढत गेल्या की प्रत्येक राजकीय पक्षात आमचा भारत कधी विभागला गेला हे आम्हाला कळलंच नाही. आम्हाला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले, अनेक आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागले. यासाठी आम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मग तुम्हीच सांगा सूर्य परीक्षक हो, आम्ही कसे बरे म्हणू शकतो की आम्ही भरपूर प्रगती साध्य केली? आम्ही कसे बरे म्हणू शकतो की प्रगतीची शिखरे आम्ही एवढी पार केली, प्रगतीची शिखरे आम्ही एवढी पार केली की चक्क गगनाला सुद्धा आम्ही गवसणी घातली, की चक्क गगनाला सुद्धा आम्ही गवसणी घातली. पण एवढं सगळं करत असताना वाळू निसटावी तसं आमच्या हातातून खूप काही निसटून गेलं. पण एवढं सगळं करत असताना वाळू निसटावी तसं आमच्या हातून खूप काही निसटून गेलं. याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. प्रत्येकाने विचार करून पाऊल उचलायला हवं. प्रत्येकाने आपलं सुसज्ज नागरिक म्हणून वागायला हवं. तरच आम्ही भारताचे सुसज्ज नागरिक म्हणून पात्र ठरू, विकसनशील देशाचे पात्र ठरू. काय मिळवलं आणि काय गमावलं याचा हिशोब जरूर राखावा. काय मिळवलं आणि काय गमावलं याचा हिशोब जरूर राखावा. घालवलेल्या आणि गेलेल्या क्षणांचा ताळमेळ जरूर ठेवावा. घालवलेल्या आणि गेलेल्या क्षणांचा ताळमेळ जरूर ठेवावा. शतकामागून शतके गेली, काळ बदलला, युगे बदलली, बदलेली रीत जगाची. शतकामागून शतके गेली, काळ बदलला, युगे बदलली, बदलेली रीत जगाची. कारण काळाबरोबर बदलली आहे आणि बदलत आहे पद्धत माणसाच्या जगण्याची. मग प्रत्येकानेच विचार करून पाऊल उचलायला हवं. कारण ठेवायचे समीकरण सर्वांनी येणाऱ्या भावी पिढीसाठी, त्यांनाही मिळावेत पाऊल खुणा तुमच्या अस्तित्वासाठी, त्यांनाही मिळावेत पाऊल खुणा तुमच्या अस्तित्वासाठी. चुकू नये त्यांचे अंदाज यशस्वी होताना आणि वाटू नये त्यांना खंत 22व्या शतकात जगताना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.